होतं की या कारवाई संदर्भात आम्हाला कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाहीये। मात्र रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी या ठिकाणची अतिक्रमणे काढली जात आहेत आणि हायकोर्टाच्या आदेशानंतरच ही कारवाई केली जाते असं रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। या ठिकाणची 140 घरं पाडली जाणार आहेत आणि या संदर्भात कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं होतं। स्थानिकांचा मोठा जमाव या परिसरात आता सुद्धा उपस्थित आहे। तर अतिक्रमण हटाव मोहीम सध्या रेल्वे प्रशासनाकडून गरीबनगरच्या परिसरात राबवली जाते। 6 बुलडोझरच्या सहाय्याने ही कारवाई केली जाणार आहे। तब्बल 2 दिवस हा संपूर्ण परिसर त्या ठिकाणचं अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे। या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। या सगळ्या पत्र्याच्या सहाय्याने त्या ठिकाणी केलेली बांधकामं आहेत, झोपडपट्टी आहे। या संपूर्ण परिसर जो आहे, काही पक्क बांधकाम त्या ठिकाणी आहे। हा संपूर्ण परिसर जे आहे तो अतिक्रमण त्या ठिकाणचं काढलं जाणार आहे। तर किरीट सोमय्या यांनी या संपूर्ण परिसरात त्या ठिकाणी ते पोहोचलेले होते पाहणी करण्यासाठी। स्थानिकांच्या विरोधानंतर मात्र किरीट सोमय्या त्या ठिकाणाहून निघून गेले। वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाचा हा संपूर्ण परिसर आहे। रेल्वे स्थानकाला लागून असलेले, रेल्वे मार्गाला लागून असलेला हा संपूर्ण गरीबनगरचा भाग आहे। हे संपूर्ण परिसरातलं अतिक्रमण काढलं जात आहे। हायकोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई केली जात असल्याचं रेल्वे प्रशासन सांगतंय। मात्र या कारवाईपूर्वी आम्हाला कोणतीही नोटीस देण्यात आलेली नव्हती असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। 140 घरं या अतिक्रमण हटाव मोहिमेत पाडली जाणार आहेत। मोठा पोलिसांचा बंदोबस्त, जीआरपी आणि आरपीएफ या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। तर बुलडोझरच्या सहाय्याने या ठिकाणची अतिक्रमणं पाडली जात आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। अगदी 3-3 मजल्यापर्यंतची काही ठिकाणी या बांधकामं या भागात करण्यात आलेली आहेत। तर स्थानिकांचा मोठा जमाव या ठिकाणी जमलेला होता, त्यांना बाजूला करण्यात आलेला आहे। तब्बल 1000हून अधिक सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। रेल्वे प्रशासन एक मोठी कारवाई हायकोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई करत असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। सकाळीच या ठिकाणी किरीट सोमय्या यांनी सुद्धा पाहणी केलेली होती। मात्र स्थानिकांच्या विरोधानंतर किरीट सोमय्या तिथून निघून गेले। हा संपूर्ण परिसर आहे, रेल्वे मार्गाला लागून असलेलाच हा परिसर रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी, म्हणून हा संपूर्ण परिसर मोकळा करणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच हायकोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जाते। तब्बल 6 बुलडोझर या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी ही कारवाई करत असल्याचं आपण पाहतोय। 6 बुलडोझरच्या सहाय्याने या ठिकाणी अतिक्रमणं पाडल्या जात आहेत। वांद्रे पूर्वचा हा संपूर्ण परिसर आहे, रेल्वेची ही सगळी जागा आहे। हायकोर्टाच्या आदेशानंतरच या ठिकाणी कारवाई केली जात असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। तर 2 दिवसाची ही अतिक्रमण हटाव मोहीम असणार आहे आणि त्यासाठी पूर्ण तयारी रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेली होती।